चला आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यासाठी खास थंड थंड मिल्क सरबत। चला तर आपण रेसिपी बघूयात। तर 1 वाटी साखर घेतली आहे, तर ती कढईमध्ये टाकून घ्यायची आहे, फक्त दूध पाणी न टाकता। तर आपल्याला ही साखर चांगली वितळून घ्यायची आहे। गॅसवरती कढई ठेवून मी 1 वाटी साखर टाकली आहे। आता ही हळूहळू वितळायला लागेल। ही साखर हळूहळू वितळून त्याचा आपल्याला पाक बनवायचा आहे। आता हळूहळू त्याचा पाक बनत आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट होती। उन्हाळ्यामध्ये हे सरबत खूप छान लागतं। फ्रीजमध्ये करून ठेवू शकता तुम्ही। आता आपल्याला अशा प्रकारे ही साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे। थंडगार सरबत तुम्ही असं फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता। लिंबू सरबत घेण्यापेक्षा हे खूप चांगलं आहे। अजून आपली साखर आता वितळलेली आहे। हे आता हळूहळू पूर्णपणे साखर आपली वितळली। आता ह्या शेला आपण थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। असे बबल्स थोडेसे येतील, अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। आता मी इथे 1 लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे। आता 1 लिटर दूध आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। आपण साखर वितळून घेते त्यामध्ये हे दूध टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी 1-2 उकळी आणायची आहेत आपल्याला। छान असं उकळून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये। खूप छान चव लागते अशी कॅरमल्सची। आता मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, 1 चमचा कस्टर्ड पावडर दुधात मिक्स करून, थोड्याशा गार दुधामध्ये मिक्स करून आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत। आता हे मी त्यामध्ये टाकणार आहे आणि थोडंसं उकळून आपण घेणार आहोत। त्यामुळे थोडासा घट्टपणा येतो त्याला दुधाला आणि चव पण खूप छान लागते कस्टर्ड पावडरमुळे। आता आपलं मिल्क सरबत तयार आहे। आता आपण वरतून ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून घेऊयात। आता मी इथे काजू आणि बदाम थोडेसे असे बारीक कुटून घेतलेले आहे। वेलची पावडर टाकायची आहे। आता आपण हे काढून फ्रीजमध्ये गार करायला ठेवूयात। त्यानंतर तयार आहे आपले हे मिल्क सरबत। आता अशा प्रकारे आपण हे सर्विंग करायचं आहे। तर एका 4 काचेच्या ग्लासामध्ये हे दूध तर मी काढलेलं आहे, त्यामध्ये आपण थोडंसं सब्जा टाकून घ्यायचं आहे। हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे सब्जा। तर छान पाहुण्यांसाठी तयार आहे आपलं थंड थंड मिल्क सरबत। धन्यवाद।